पुणा बेंगळूर हायवे म्हणजे राष्ट्रीय महामार्गावरती सरकारी हॉस्पिटल आणि त्याचे क्वार्टर्स लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी त्या क्वार्टर्समध्ये साप आला. कोण बघितलं हे सापाला? मग इथंच बसलेलं बाहेर आला. मग कुठला साप ओळखला तुम्ही? कोण? माहित नाही कुठला कळला नाही. तुम्ही मराठी चांगला बोलायला की? आम्ही महाराष्ट्राचे. महाराष्ट्राचे काय? महाराष्ट्र कुठं? आतनीचं पुढं आमचं. तरी मराठी तर म्हणजे आम्ही असा विचारतो म्हणजे ह्या साईडला सगळे लोक जवळपास कन्नड बोलतात. त्यांनी मराठीने खरं तर ते ना 2 वाटले बाहेरनं मला फोन केले लक्षात घ्या. पण इथं असल्यानंतर हा धामण साप विशेषतः कुठं म्हणजे पळून जाण्याची शक्यता असते. तो थांबत नाही विशेषतः. पण हा थांबलाय. सापाच्या स्वभावावर अवलंबून आहे. त्या सापाला त्यांना मारायचं नव्हतं आणि म्हणून त्यांनी पाईप लावून ठेवले. लक्षात घ्या सापाच्या स्वभावावर हे सगळं काही अवलंबून असते. सगळीकडे प्रश्न म्हणजे त्यांनी सुद्धा प्रश्न विचारतात की हा थांबला कसं काय. हे सगळं सापाच्या स्वभावावरती अवलंबून असतंय. खरं तर माझ्या घरापासून 22 किलोमीटर अंतर आहे. तरी या थांबला म्हणजे बघणाऱ्यावरती साप पकडणं अवलंबून असतंय. आणि तो धामण आहे असं मी त्याला आता आरामात पकडेन. पण मला पण ते घाबरत असतात पण त्याने आरामात बघत थांबले. आणि बाहेरून मला 2 साप असं सांगत होते कारण हा साप पाठीमागच्या बाजूला वेगळा वाटतोय, समोरून वेगळा वाटतोय. धामण असं सुद्धा त्यांच्या कपाडात थांबला त्यामुळे त्याला पकडता आलं. खरं तर ह्या 15 दिवसात धामणचं प्रमाण कमी आहे. वेरुळा किंवा घरात राहणारा कवड्या साप, नाग ही सापडतात पण धामण कमी होते. पण आपला असा परिसर असेल विशेषतः क्वार्टर जिथं असतात तुम्ही परिसर बघू शकता. ह्या सापाच्या पाठीमागची बाजू सगळी जी आहे त्यामुळे आपल्या आजूबाजूला साप येतात. लोकांनी सापांना समजून घेणं फार गरजेचं आहे आणि माहिती करून घेणं जास्त गरजेचं आहे तर भीती दूर होईल. खरं तर अशा ठिकाणी हा वरदान आहे कारण धामण साप अशा ठिकाणी उंदीर असलेल्या ठिकाणी राहिला की विषारी साप येत नाहीत आणि नागापासून वगैरे आपल्याला म्हणजे त्याच्यापासून खरं तर आपण विचार करायला हवा की बिनविषारी साप असले की विषारी साप येणार नाहीत. म्हणून मी नाग म्हटलं. नाग, घोणस हे साप कमी राहतील. हा उंदीर खात असेल तर. आणि या सापापासून कोणताही धोका नाही. 5 वर्ष वयाचा धामण म्हणजे रॅट स्नेक बिनविषारी साप आहे.